हा पेशी मीनिंग काय विचारला व्हॉट इज अ सेल काय असते सेल काय असते शिकले नाही का काय असते सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ बरोबर ना बरोबर का सेल काय प्रत्येक ऑर्गॅनिझम कशाने बनलेला असतो सेलने बनलेला असतो आपली सेल जी ॲनिमल सेल आहे ती कशी दिसते अशी दिसते ओके त्यानंतर ना व्हॉट इज अ सेल काय आता सांगितलं मी काय सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ छोटीशी सेल पूर्ण एका सेल पासून एक पूर्ण माणूस बनतो ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे पृथ्वीवरती जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत ते कशाने बनतात सेल बनतात जो सेल बनत नाहीये तो काय असतो नॉन लिव्हिंग असतो ओके देन सेल इज काय सेल इज द बेसिक युनिट अँड द स्ट्रक्चर and the function of an function in the organism most cell are the very small and the visible without using microscope cell कशा असते रे cell काय फंडामेंटल आणि स्ट्रक्चर युनिट आहे ओके पण काय सांगितलंय सेल कशा असते साइज ती कशी असते रे साइज ती स्मॉल असते ओके विदाउट मायक्रोस्कोप आपण सेल पाहू शकत नाही पाहिली तरी पण ती कशी दिसणार एकदम छोटी दिसणार ठीक आहे काय दिलंय काय तुम्हाला सेल थेरी काय आहे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कंपोज ऑफ सेल ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून बनले सेल पासून बनले बरोबर प्रत्येक ऑर्गॅनिझम कशाने बनलेला आहे सेलनी बनले त्यानंतर काय एव्हरी सेल इन अँड द ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय अनदर सेल प्रत्येक जी सेल आहे ओके प्रत्येक म्हणजे कोणत्या पण ऑर्गॅनिझमचे जर प्रोडक्शन होणार असेल तर फर्स्ट एक सेल असते ओके देन काय होतं त्यामध्ये डेव्हलपमेंट होते डेव्हलपमेंट झाली तर वन सेल पासून काय होतं टू सेल टू पासून फोर मग नंतर काय बंच तयार होतो आणि कोणता पण ऑर्गॅनिझम तयार होतो आता एक सेल पासून काय होतं न्यू सेल फॉर्म होते बरोबर कशामुळे सेलचं काय होतं डिव्हिजन होतं ओके ठीक आहे आपला सेल थेरी कळलं त्यानंतर ही काय दिसते तुम्हाला सेल ओके सेल मधलं हे जे आउटर लाइन दिसते का हे जे स्ट्रक्चर आहे आउटर लाइन हे स्ट्रक्चर कशाचं आहे हे स्ट्रक्चर कशाचं सांगा हे स्ट्रक्चर दिसतंय का स्ट्रक्चर आहे हे काय सेल मेम्ब्रेन बरोबर सेल मेम्ब्रेन कोणा म्हणजे सेल मेम्ब्रेन म्हणजे काय हा जो आउटर जो कव्हरिंग एरिया आहे सेलला आउटर एक कव्हर असतो त्या कव्हरला काय बोलतात आपण सेल मेम्ब्रेन असते आता त्यांनी काय सांगितलं स्ट्रक्चर दिलंय बघा ही जी दिसते ही कोणती सेल आहे ती सेल कोणती आहे ॲनिमल सेल प्लांट सेल कोणती आहे ही कोणती आहे कोणती आहे जर नीट बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला जो व्हॅक्यूमची साईज कशी दिसते लाल दिसते मग व्हॅक्यूमची साईज लाल कोणत्या सेलमध्ये असते व्हॅक्यूम आपल्यामध्ये व्हॅक्यूमची साईज लाल असते का नसते ॲनिमल सेलमध्ये असते की प्लांट सेलमध्ये असते कोणत्या सेलमध्ये उद्या सांगू आपल्याला ठीक आहे त्यानंतर काय दिलं स्ट्रक्चर दिले कशाचं सेल मेम्ब्रेनचं जे आउटर कव्हरिंग आहे हे काय असतं आपलं सेल मेम्ब्रेन असतं त्याचं काय दिलं स्ट्रक्चर दिलं काय दिले सराउंडिंग द पार्ट ऑफ सेल टुगेदर त्यांनी काय दिलं हा सेल आहे हे जे पूर्ण सेल आहे हा सेलला टुगेदर म्हणजे काय पूर्ण बाजू ठेवायचं जे काम करतं ते कोण करतं सेल मेम्ब्रेन करतं बरोबर त्यानंतर पुढे काय दिलं फंक्शन दिले जातं सेल हे प्रत्येक ऑर्गॅनिझम आहे प्रत्येक जो आपल्या बॉडीचा पार्ट आहे किंवा सेल जे हे जे ऑर्गॅनिझम आहे प्रत्येकाचं एक काय प्रत्येकाचं एक फंक्शन आहे त्यासाठी जे ना विदाउट फंक्शन कोणतं बॉडी पार्ट आपल्या शरीरात असतो का नाही नसतो ओके काय दिलं फंक्शन दिलं काय दिलं कंट्रोल द मूवमेंट ऑफ द मटेरियल इनटू अँड आउट ऑफ द सेल म्हणजे काय ते काय करतं कंट्रोल करतं मूवमेंट कंट्रोल करतं कशाची कंट्रोल द मूवमेंट ऑफ मॅटर म्हणजे जे आपल्या याच्यामध्ये जे मॅटर दिसतात त्याच्यामध्ये लिक्विड दिसतंय का लिक्विड दिसतंय या लिक्विड मध्ये जे भाग जे इम्पॉर्टंट असेल ते काय करायचं हे सेलमध्येच ठेवायचं पण जो वेस्ट पार्ट आहे तो आपल्याला शरीराच्या
व्यक्ती आत येऊ न देता बाहेर जायच्या आधी काय ते एक बॅरियर असतं ना. सेल काय तुमचे एक बॅरियर फॉर्म करतं. म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी युजफुल आहे त्याच गोष्टी तो काय करतो सेलच्या आतमध्ये पाठवतो. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये त्यांना काय करतो बाहेरच ठेवतो. बरोबर. त्यानंतर अजून काय काम यायचं बाहेरच ठेवतो. पण आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होतंय. बरोबर. सेलमध्ये प्रोसेस चालू आहे. काहीतरी होतं नाही ते. मग काहीतरी वेस्ट पार्ट पण निघत असते बॉडीतून. वेस्ट पार्ट सुद्धा बॉडीच्या बाहेर निघतच असेल ना. तो वेस्ट पार्ट बाहेर टाकायचं पण काम कोण करतं? सेल मेम्ब्रेन करते. ओके. सेल मेम्ब्रेन कळलं, फंक्शन कळलं, स्ट्रक्चर कळलं. कळलंय का? आवाज येत नाहीये. ही सेल मेम्ब्रेन रिअल मध्ये कशी दिसते? अशी दिसते. दिसतंय का? दिसते का? अशी दिसते. फॉस्फोलिपिड पासून जी लेयर बनलेली असते, ही जी लेयर आहे ती लेयर कशाने बनलेली असते? फॉस्फोलिपिड. सेम असं असतं. दिसतात का? हे जे राऊंड राऊंड दिसतात ते फॉस्फोलिपिड असतात आणि मध्ये दिसतात हे मध्ये प्रोटीन असतात. मध्ये कोलेस्ट्रॉल पण एक असतं. मग ह्या तिन्हीपासून तुमची जी सेल मेम्ब्रेन आहे, तुमची जी भिंत आहे ती तयार होते. सेल मेम्ब्रेन क्लिअर आहे? क्लिअर आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे सेलचा कोणता? सायटोप्लाझ्मा. सायटोप्लाझ्मा म्हणजे काय आहे? सायटोप्लाझ्मा ह्या सेलमध्ये तुम्हाला कुठे दिसतोय? सायटोप्लाझ्मा कुठे आहे? सायटोप्लाझ्मा हे जे लिक्विड दिसतंय का? दिसतंय का? जे लिक्विड जो पार्ट दिसतोय ते फ्लूइड दिसतोय तुम्हाला. लिक्विड फ्लूइड ते काय आहे तुमचं? सायटोप्लाझ्मा आहे. ओके. डायग्राम कळते तुम्हाला? हे दिसतंय, एरो दिसतोय, हा सायटोप्लाझ्मा. स्ट्रक्चर काय आहे? स्ट्रक्चर बिटवीन द सेल मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. त्यांनी स्ट्रक्चर दिले. सायटोप्लाझ्मा म्हणजे काय? असं स्ट्रक्चर ते कसं आहे? हे असं सबस्टन्स जो कसा आहे? जो सबस्टन्स सेल मेम्ब्रेनच्या आणि न्यूक्लियसच्या कुठे मध्ये बिटवीन आहे. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. तर नीट बघता ही तुमची सेल मेम्ब्रेन आहे आणि हा तुमचा न्यूक्लियस आहे. बरोबर का? दिसतं हा? ही तुमची सेल मेम्ब्रेन आहे, हा तुमचा न्यूक्लियस आहे. बरोबर. या दोघांच्या मध्ये काहीतरी एक लिक्विड फ्लूइड आहे. फ्लूइड दिसतंय? ते फ्लूइड आहे. काय आहे ते? फ्लूइड काय आहे? सायटोप्लाझ्मा आहे. ओके. त्यानंतर त्यांनी काय दिले? मेक अप मोस्ट ऑफ द मास ऑफ द मेनी सेल. म्हणजे काय रे? म्हणजे काय सांगा? मेक अप द मोस्ट ऑफ द मास मेनी सेल म्हणजे काय? शिकताय तुम्ही 10वी आय थिंक 5वी पासून सेमीला आहे सगळे. बरोबर. ह्या सेंटेन्सचा मीनिंग सांगा. आता सेमीला असेल. बरोबर. त्या सेंटेन्सचा मीनिंग सांगा. काय? किंवा त्याचं फंक्शन काय सांगा? फंक्शन किंवा त्याचा जॉब काय? मग सायटोप्लाझ्माचा इथं न बघता तुमच्या मनाने आतापर्यंत आपण सेल शिकत आलो. तुम्हाला काय वाटतं? काय असेल फंक्शन? काय असेल सायटोप्लाझ्माचं? जो सायटोप्लाझ्मा आहे तो काय करतो? कुठे आहे ते कळलं, त्याची पोझिशन कुठे आहे कळलं, कळी पोझिशन कुठे आहे. बट त्याचं फंक्शन काय? जे सायटोप्लाझ्मा आहे त्याचं फंक्शन काय? काय फंक्शन? काय फंक्शन? हा? उभे राहा काय फंक्शन? काय दिलं फंक्शन? डिफरंट सेल मटेरियल आर द प्रोड्यूस बाय द सायटोप्लाझ्मा. जे सेल मटेरियल आहे ते प्रोड्यूस कोण करतं रे? सायटोप्लाझ्मा. सेल मध्ये जे मटेरियल पाहिजे ते प्रोड्यूस कोण करतं? सायटोप्लाझ्मा. अजून एक जो फंक्शन आहे यात दिलं नाहीये ते फंक्शन म्हणजे काय? म्हणजे सगळे सेल ऑर्गनल्स दिसतात का? जे ऑर्गनल दिसतात का? मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर पुढे काय न्यूक्लियस आहे, त्यानंतर रायबोसोम आहे, अजून काही गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. हे सगळे जे ऑर्गनल्स आहेत ते बाउंड करून एका ठिकाणी पूर्ण ह्या सेल मध्ये ठेवायचं काम कोण करतं? त्या सेल मध्ये ठेवायचं काम कोण करतं? सायटोप्लाझ्मा करतं. ओके. पुढे काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्र. प्रत्येक सेल मध्ये न्यूक्लियस असतो का? न्यूक्लियस कुठे आहे रे? इथे कुठे दिसेल तुम्हाला? खाली राऊंड दिसतोय का? राऊंड दिसतोय का? हा काय? सेलचा काय आहे? न्यूक्लियस आहे. सेलचा न्यूक्लियस म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीला सगळ्यात इम्पॉर्टंट काय? आपल्या पूर्ण बॉडीचं सगळं फंक्शन पण हे करतं, हँडल करतं. बरोबर. तसंच पूर्ण सेलचं सगळं फंक्शन हँडलिंग कोण करतं? न्यूक्लियस करतो. ओके. न्यूक्लियस मध्ये काय असतं? न्यूक्लियस मध्ये तुम्हाला हे असं एक स्ट्रक्चर दिसतंय का? असं
एकदम नेटवर्क सारखं हे नेटवर्क स्ट्रक्चर दिसतं ते काय न्यूक्लियस मध्ये इथे बघा इथे नेटवर्क सारखं स्ट्रक्चर दिसतंय इथे वेगळं स्ट्रक्चर दिसतंय हे नेटवर्क सारखं स्ट्रक्चर नंतर सॉल्व्ह होऊन असे क्रोमोझोम तयार होते पण हे जे स्ट्रक्चर आहे काय कशाचं स्ट्रक्चर आहे न्यूक्लियस मध्ये काय असतो झालं तुमचं फर्स्ट आता सेकंड लेसन चालू आहे का मॅडमने सांगितलं होतं तुम्हाला DNA RNA काढायला आठवतंय का मग हे काय हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे काय DNA चं ना या DNA ना याचा एक थ्रेड काय असणार तुमचा DNA असणार आहे बरोबर मग त्यानंतर काय दिलंय फंक्शन दिलंय डायरेक्ट त्यांनी फंक्शन काय कंट्रोल द सेल ऍक्टिव्हिटी बोलले मी कंट्रोल पूर्ण तुमच्या सेलमध्ये जेवढ्या काय ऍक्टिव्हिटी होत आहे त्या जेवढ्या काय ऍक्टिव्हिटी होणार त्या कंट्रोल कोण करतं तुमचं कोण करतं न्यूक्लियस करतं अजून एक तुमच्या बॉडीची ऑल इन्फॉर्मेशन कशात असते तुमच्या DNA मध्ये असते बरोबर किंवा जीन्स मध्ये असते बरोबर ना जीन्स मध्ये असते किंवा DNA मध्ये असते ती सगळी कुठे असते तुमच्या न्यूक्लियस मध्ये असते ठीक आहे कळलं त्यानंतर नेक्स्ट बघा काय मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रिया काय मायटोकॉन्ड्रिया काय मायटोकॉन्ड्रिया कुठे दिसतंय मायटोकॉन्ड्रिया कुठे दिसतंय कुठे दिसतंय हे दिसतंय का हे दिसतंय तिकडे हे दिसतंय का जे मायटोकॉन्ड्रिया आहे ते कसं आहे स्ट्रक्चर कसं आहे त्याचं रॉड शेप आहे रॉड माहिती तुम्हाला जे स्ट्रक्चर आहे मायटोकॉन्ड्रियाचं ते कसं आहे रॉड शेप आहे बरोबर त्यानंतर ना स्ट्रक्चर झालं त्याचं त्यानंतर ना फंक्शन काय फंक्शन मायटोकॉन्ड्रियल फंक्शन काय आहे रिलीज द एनर्जी अँड इट इज द कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ सेल्स म्हणजे काय करतं आपल्या सेलला आपल्या पूर्ण शरीराला एका सेलला ही सेल जिवंत आहे ना तिला एनर्जी पाहिजे ना विदाउट एनर्जी जगू शकते का ती मग त्या सेलला पूर्ण एनर्जी द्यायचं काम कोण करतं मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रियामध्ये तुमचे एटीपी फॉर्म होतात एटीपी माहिती तुम्हाला एटीपी फॉर्म कशात होतात मायटोकॉन्ड्रियामध्ये मग काय करतं हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्याचं काम काय एनर्जी रिलीज करणं पूर्ण सेलला एनर्जी कोण देतं मायटोकॉन्ड्रिया देतो बरोबर त्यानंतर ना काय सांगितलं इट इज अ कॉल्ड ऑफ पॉवर हाऊस ऑफ सेल पॉवर हाऊस शब्द ऐकलाय जिथं आपल्याला बघा इलेक्ट्रिसिटी भेटते आपल्या घरी एक ठिकाण असतं त्याला आपण पॉवर हाऊस बोलतो बघा तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ते कुठे येते आपल्या मीटरला येते बरोबर मग ते जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती काय असणार तुमचं पॉवर हाऊस असणार आहे इलेक्ट्रिसिटीचं मग ती एनर्जी पूर्ण जनरेट होते किंवा एनर्जी निर्माण कुठे होते इथे होते इथे दिसतात मायटोकॉन्ड्रिया इथे होते इथे काय होते तुमची एनर्जी जनरेट होते म्हणून त्याला काय बोलतात त्याला तुलाच बोलते काय बोलते त्याला झोप येते जे पॉवर हाऊस आहे कोणत्या ऑर्गनल्सला पॉवर हाऊस बोलतात त्यांनी which organelles called the powerhouse tell me कोणता आहे मायटोकॉन्ड्रिया आता जस्ट झालं कोणता आहे मायटोकॉन्ड्रिया का बोलतात त्याला कारण की तो पॉवर जनरेट करतो ती पॉवर पूर्ण या सेलला काय करतो पूर्ण सेलला काय करतो प्रोव्हाइड करतो बरोबर त्यानंतर ना नेक्स्ट रायबोसोम्स माहिती कशा असतात राऊंड असतात एकदम राऊंड पुढे दिसतात बघा इथे दिसतात का ब्लू कलरचे दिसतात का इथे बघा डायरेक्ट ग्रीन कलरचे दिसतात काय ते रायबोसोम्स काय दिलं त्यांनी स्ट्रक्चर कसं असतं टायनी पार्टिकल्स एकदम छोटे असतात टायनी म्हणजे खूप छोटे असतात सो स्मॉल दे कॅन सी ओनली विथ द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप एवढे स्मॉल असतात की जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही ते पाहिजे असेल तर आपल्याला कोणता मायक्रोस्कोप वापरायला लागतो इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचे टाईप असतात पहिला वाला सगळ्यात जो बेसिक आहे तो कोणता आहे सिंपल मायक्रोस्कोप जो आपण म्हणजे बऱ्याचशा आपण डोळ्यांनी दिसतात त्या वस्तू आपण पाहू शकतो सेकंड वाला कंपाऊंड मायक्रोस्कोप माहिती असेल तुम्हाला सगळं ओके त्यानंतर हा तिसरा कोणता आहे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप त्यामध्ये आपल्याला बऱ्याच ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही त्या गोष्टी
म्हणजे काय, हा खूप टायनी पार्टिकल आहे. तो आपण कशाने पाहू शकतो? इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपने पाहू शकतो. ओके. देन पुढचा वाला ऑर्गॅनिझम कोणता आहे? फंक्शन आहे. फंक्शन काय आहे? फंक्शन काय दिले? फंक्शन काय आहे? साइज ऑफ प्रोटीन सिंथेसिस बिकॉज ऑफ इट इज द consisting of the RNA and प्रोटीन. म्हणजे काय, हे जे आपलं रायबोसोम्स आहे याचं फंक्शन काय? याचं फंक्शन काय? सिंथेसाइज करणे काय? प्रोटीन. बरोबर. आता ही सेल आहे, या सेलला प्रोटीन हवंय. ओके. आरएनए येणार आहे, आरएनए येऊन या सेलला कमांड देणार आहे की काय, तर तुमची सेल आहे त्याला प्रोटीन हवंय. ओके. मग प्रोटीन हवंय तर मग ते काय डायरेक्ट बनणार आहे का? नाही बनत. कोणत्या पण सेलला, आपल्या सेल आपल्याला असं वाटतं काही नाही, पण आपल्या शरीरात भरपूर गोष्टी चालू असतात. ओके. प्रोटीन आरएनए येतं. कोणता आरएनए येतो रे? एमआरएनए, मेसेंजर आरएनए. बरोबर. एमआरएनए येतो आणि तो कमांड देतो की त्याला काय पाहिजे? प्रोटीन पाहिजे. मग ते प्रोटीन सिंथेसाइज कोण करतं? हे आपले काय, रायबोसोम्स काय करतात? प्रोटीन सिंथेसाइज करतात. हे त्याचं फंक्शन आहे. कळले? त्यानंतर नेक्स्ट ऑर्गॅनिझम, नेक्स्ट कोणता आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याला आपण काय बोलतो? ER. बरोबर. याचे दोन टाइप पडतात. इथे किती दिले? नाही दिले दोन टाइप दिले. किती? दोन टाइप पडतात. फर्स्ट वाला कोणता? स्मूथ, दुसरा रफ. बरोबर. स्मूथ म्हणजे काय? जर नीट बघसाल तर हे दिसतंय का? हे स्ट्रक्चर दिसतंय. याच्यावरती काही बॉल वगैरे आहेत का रे? बॉल्स आहेत का? काही डॉट वगैरे आहेत का? या स्ट्रक्चरवरती आहेत का? नाहीये. मग हा कोणता असणार? स्मूथ असणार. कारण की का, तो एकदम स्मूथ आहे. त्याच्यावरती काहीच नाहीये. म्हणजे काय पाहिजे आपल्याला त्याच्यावरती? तो दिसण्यासाठी त्याच्यावरती काहीतरी पाहिजे. ते काय असतं? ते बदलली काय असतं? ते ग्रुप आहे. त्या ग्रुप याच्यावरती काय असतात? रायबोसोम्स असतात. मग अशा आपण पाहिलं होतं ब्लू कलरचे बॉल होते, टायनी पार्टिकल. आठवतंय का? ते काय करतात? प्रोटीन सिंथेसाइज करतात. त्याचं फंक्शन काय? प्रोटीन सिंथेसाइज करणं. ओके. ते जे रायबोसोम्स आहेत ते ह्या इथे असतात बघा. हे दिसतात का? दिसतात का? एकदम त्याच्यामध्ये बसलेले असे. इकडे नाही. हे दिसतात का?